अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, पितृपक्ष सुरू आहे, ज्याला आपण पितृ पंधरवडा असं म्हणतो। 15 दिवस आपण आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करतो। घरातील नकारात्मकता, घरातील दारिद्र्य घालवण्यासाठी या 15 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त उपाय आणि सेवा करत असतो। बघा, या 15 दिवसामध्ये जेवढी जास्त सेवा आपण पितरांची करतो तेवढेच जास्त उपाय आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचे असतात। त्याचबरोबर जर घरातील एखादा व्यक्ती सतत आजारी असेल, घरामध्ये लहान मुलं असतील जी सतत चिडचिड करत असतील, सतत हट्ट करत असतील, रागराग करत असतील, तर त्यांच्यावरती असलेली कुठलीही बाधा घालवण्यासाठी आपल्याला या 15 दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला उपाय करायचे असतात। बघा, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये खास मी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे। पितृपक्षातील आज शनिवार आहे। शनिवारच्या दिवशी तुम्ही जर नकारात्मकता घालवण्यासाठी, शनिवारच्या दिवशी दारिद्र्य घालवण्यासाठी, तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी जेही उपाय कराल, हे उपाय कधीच खाली जात नाही। शनिवारचा दिवस खरं तर फक्त उपाय करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो। त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी आता तुम्हाला काही जे उपाय सांगणार आहे हे उपाय केलेत तर नक्कीच तुमच्या मुलांचा राग जाईल, चिडचिडपणा कुठेतरी कमी होईल। मुलांचे आणि तुमचे समजा काही मतभेद असतील, काही भांडणं असतील, तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबतील, कुठेतरी कमी होतील। मुलांमध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल, मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश यायला सुरुवात होईल। त्यांच्या जीवनामध्ये जे काही अडथळे असतील हे अडथळे कुठेतरी नष्ट होतील। तर उपाय काय आहे ते व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आज आवर्जून करा। बघा, आज तुम्हाला काय करायचंय, संध्याकाळी रात्री 9 नंतर 12च्या तुम्ही कधीही हा उपाय केला तरी चालेल। रात्रीचे जे उपाय असतात हे जास्त लाभदायक असतात। याचं जे फळ आहे म्हणजे याचा जो रिझल्ट आहे हा लवकर पाहायला मिळतो। त्यामुळे शक्यतो रात्रीच्याच टायमाला असे उपाय करायचे असतात। तुम्हाला काय करायचं आहे, या उपायासाठी तुम्हाला दिवे लागणार आहेत। मात्र हे दिवे कसले आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे। बघा, एक लिंबू घ्यायचा आहे, एक अख्खं लिंबू घ्या। लाल हिरवा घेऊ नका, शक्यतो पिवळंच लिंबू घ्या। पिवळं हिरवं असं जे पिकलेलं लिंबू असतं हे लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे। लिंबाच्या 2 फोडी करायच्या आहेत, 2 भाग करायचे आहेत लिंबाचे। लिंबामधला जो रस आहे हा रस एका वाटीमध्ये काढून घ्या। हा रस तुम्ही पोहे बनवण्यासाठी, सरबत बनवण्यासाठी, कशासाठी वापरू शकतात। मात्र लिंबाचा रस काढल्यानंतर ज्या 2 फोडी असतील म्हणजे त्या फक्त साल उरणार आहे, ही साल तुम्हाला उलटी करायची आहे। ही साल जी आहे ही उलटी करायची आहे। म्हणजे आता समजा ही लिंबाची फोड आहे, लिंबाच्या फोडीतला इथला मी रस सगळा काढून घेतला। आता ही फोड जी शिल्लक राहील ही तुम्हाला आतमध्ये अशी टाकायची आहे, म्हणजे याची एक वाटी तयार होईल, म्हणजे याचा एक दिवा तयार होईल। अशा 2 वाट्या तयार होतील। बघा, तुम्हाला थंबनेलला तुम्हाला दिसेल, टायटलमध्ये दिसेल, तिथे मी ज्या पद्धतीने दिवे बनवलेले आहेत। 2 वाट्या होतील। यामध्ये 2ही वाट्यांमध्ये तुम्हाला थोडंसं तेल टाकायचं आहे। शक्यतो तेल राईचं किंवा मोहरीचं टाका। मोहरीचं तेल टाकलं तर जास्त चांगलं आहे, नसेलच तर जे पूजेसाठी वापरता तेल टाका। 2ही दिव्यांमध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे, एक वात घालायची आहे। या 2ही दिव्यांमध्ये 5-5 काळी मिरी टाकायची आहे। 5-5 काळी मिरी टाकून तुम्हाला काळी जी मोहरी असते ही काळी मोहरी तुम्हाला थोडी या दिव्यांमध्ये टाकायची आहे। 2ही दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि तुम्हाला एका वाटीमध्ये हे 2ही दिवे घ्यायचे आहेत। तुमची जी मुलं आहेत त्यांना दक्षिण दिशेला तोंड करून बसायला सांगायचं आहे। घराची जी दक्षिण दिशा असते या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायला सांगायचं आहे। आणि ज्या प्लेटमध्ये तुम्ही हे दिवे घेतलेले आहेत ही प्लेट जी आहे ही मुलांवरून तुम्ही 7 वेळा उतरवायची आहे। वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरवायची आहे। उतरवत असताना तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी जे काही व्यक्त करायचं असेल ते व्यक्त करायचं आहे। मुलांवरील इडापिडा नष्ट होऊ दे, मुलांना लागलेली नजर निघून जाऊ दे, मुलांच्या मागे आलेली कुठलीही बाधा असेल ही बाधा नष्ट होऊ दे आणि मुलांची प्रगती होऊ दे, असं तुम्हाला 7 वेळा म्हणायचं आहे। 7 वेळा तुम्हाला हा उतारा करायचा आहे। बघा, एका वेळेस तुम्ही 2, 3, 4 जेवढीही मुलं असतील त्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात। पहिल्यांदा एका मुलावरून 7 वेळा उतरवा, दुसऱ्यांदा दुसऱ्या मुलांवरून 7 वेळा उतरवा, अशा पद्धतीने उतरवायचं आहे। जर तुमचा पती तुम्हाला खूप त्रास देत असेल, जास्त ड्रिंक करत असेल, व्यसनाच्या आहारी गेला असेल, कुठल्याही एखाद्या बाईच्या आहारी गेला असेल, नवरा तुमचं काही ऐकतच नसेल, खूप जास्त कलह होत असेल, तर तुम्ही तुमच्या नवऱ्यांवरून हा उपाय केला तरीही चालेल। नवऱ्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायला सांगा आणि त्याच्यावरून तुम्हाला 7 वेळा
हाच जो उतारा आहे हा उतरवायचा आहे. म्हणजे हे जे दिवे आहेत हे तुम्हाला उतरवायचे आहेत. उतरून झाले की त्यानंतर घराचा जो मेन दरवाजा आहे, मुख्य दरवाजा आहे, या मेन दरवाजाच्या समोर तुम्हाला उभं राहायचं आहे. आणि घराचा जो मेन उंबरठा आहे म्हणजे दरवाजा आहे, यावरून देखील तुम्हाला वरपासून खालपर्यंत हे 7 वेळा उतरवायचं आहे. त्यानंतर घराकडे न बघता, घरातल्या कुठल्याही व्यक्तीकडे न बघता घराच्या समोर चालत जायचं आहे. जाताना थोडंसं शेंदूर घेऊन जायचं आहे. थोडंसं शेंदूर आणि ह्या ज्या 2 वाट्या आहेत, ही जी एक वाटी आहे ज्यामध्ये तुम्ही 2 दिवे घेऊन गेलेले आहात ते दिवे आणि थोडंसं शेंदूर पाण्यामध्ये मिक्स करून तेही एका वाटीमध्ये घेऊन गेलात तरीही चालेल. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, एका वाटीमध्ये जे तुम्ही 2 दिवे घेतलेले आहेत प्रत्येकावरून उतरवून हे 2 दिवे आणि एका वाटीमध्ये थोडंसं शेंदूर पाण्यामध्ये मिक्स केलेलं हे घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या समोरच्या भागामध्ये जिथे रिकामी जागा असेल, शक्यतो कोणाची वस्ती नसेल किंवा कोणी टोकायला येणार नाही, बघायला एवढं येणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला मोकळ्या जागेमध्ये हे घेऊन जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला या शेंदुराने एक चौरस काढायचा आहे. एक चौरस काढा अशा पद्धतीने. याच्यामध्ये अशा 2 गुणिलेच्या खुणा करा. बघा पुन्हा एकदा दाखवते. अशा पद्धतीने एक चौरस काढायचा आहे. चौरस काढल्यावर त्याच्यामध्ये 2 गुणिलेच्या खुणा करायच्या आहेत आणि या खुणांवरती तुम्ही जे दिवे घेऊन गेलेले आहेत हे दिवे जे आहेत म्हणजे वाटीतून दिवे तुम्हाला तिथे काढून ठेवायचे आहेत. वाट्या ज्या आहेत, डिश जे आहेत ते घरी पुन्हा घेऊन घरी यायचं आहे. जे दिवे आहेत हे दिवे तुम्हाला तिथे ठेवून द्यायचं आहे आणि 2ही हात जोडून माझ्या घरातील, माझ्या मुलांवरील, माझ्या पतीवरील नकारात्मकता तू निघून जा, माझ्या घरातील दारिद्र्य निघून जाऊ दे, माझ्या घरातील अवलक्ष्मी निघून जाते, घरामध्ये लक्ष्मी येऊ दे, घरामध्ये सुख येऊ दे, घरामध्ये समृद्धी येऊ दे, घरामध्ये मुलांची पतीची भरभराट होऊ दे, घरामध्ये यश येऊ दे, अशी तुम्हाला मनापासून तुमची जी इच्छा असेल ही इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग तुम्हाला घरामध्ये यायचं आहे. घरामध्ये येत असताना स्वच्छ पाय धुवायचे आहेत. बाहेर एक बादलीभर पाणी ठेवून द्या, एक मगभर पाणी ठेवून द्या, पाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर मग घरामध्ये तुम्हाला जायचं आहे. मग हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये कितीही मोठी अवलक्ष्मी असेल, तुमच्या मुलांमध्ये कितीही त्रास असेल, कुठलीही बाहेरील बाधा असेल, जी मुद्दामहून कुणी एखाद्या व्यक्तीने तुमच्या घरामध्ये पाठवलेली असेल किंवा तुमच्याच सोबत तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीसोबत आलेली एखादी बाधा असेल, अशी कुठलीही वाईट शक्ती असेल, त्या प्रत्येक गोष्टीचा आजच्या रात्रीत नाश होऊन जाईल. जेव्हा घरातील नकारात्मकता, बाहेरील बाधा या सगळ्या गोष्टी संपून जातील तेव्हा नक्कीच घरामध्ये लक्ष्मी कृपा होईल. तुमच्या मुलांच्या मागची पनवती निघून जाईल, इडापिडा नष्ट होईल, घरामध्ये सुख समृद्धी यायला सुरुवात होईल, घरामध्ये लक्ष्मी कृपा होईल आणि आलेली लक्ष्मी म्हणजे स्थिर व्हायला सुरुवात होईल. अतिशय साधा सोपा मात्र अतिशय पॉवरफुल उपाय आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा. मुलांवरील इडापिडा जी काही आहे ती या उपायाने नष्ट करा. मुलांवरील जी बाधा आहे ती या उपायाने काढून टाका आणि तुमच्या मुलांची प्रगती जोरदार होण्यासाठी प्रार्थना करा. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.